आज आपण जो 3 पीस ब्लाऊज आहे त्याचा पॅटर्न कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत. तर कालच्या आपण डायग्राममध्ये असं बघितलं होतं की ही सगळी मापं त्याच्यासाठी लागणारी जी ब्लाऊज 3 पीस ब्लाऊज काय म्हणतात बरं 3 पीस ब्लाऊज? हां, त्याच्या पुढच्या भागाचे किती भाग होतात आपले? 3 भाग होतात. कोणकोणते 3 भाग होतात? कटोरी आहे, साईड पीस आहे आणि दुसरं योगपट्टी आहे. म्हणून त्याला 3 पीस ब्लाऊज म्हणतात किंवा आपण सरळ त्याला कटोरी ब्लाऊज सुद्धा म्हणतो. त्याचा पॅटर्न कसं बनवतात ते आपण बघणार आहोत. बरं मला सांगा त्याच्या आधी कोणकोणती मापं लागतात त्याला? बरं उंची लागते, दुसरं पुढे बस नाव काय म्हणजे छाती घेरा आहे, कमर घेरा आहे, बाजूची लांबी आहे, ही मापं आपल्याला लागतात. हा कोणत्या प्रकारचा कपडा आहे? फिटिंगचा कपडा, बरोबर. आता सगळ्यात पहिलं तर आपण पॅटर्न बनवायचं आहे. तर पॅटर्न बनवताना सुरुवातीला आपण काय टाकणार? उंची अधिक त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन. तर उंची किती आपली? तर त्याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिन किती घेणार? बरं डायग्राम काढताना आपण किती भागांचा काढतो? नेहमी 14 भागाचा काढतो. पुढचा आणि मागचा भाग आपण एकत्र, जसे नेहमी आपण डायग्राम काढतो तसेच करतोय, बरोबर. त्याच्यानंतर शोल्डरचं माप, शोल्डर किती आहे? आता हा ब्लाऊज आपण ओपनचा करतोय म्हणून त्याच्यामध्ये किती येणार बरं? वजा 2 सेंटीमीटर. शोल्डरचा निम्मा. शोल्डर किती दिला आपल्याला? 16चा निम्मा वजा 2 सेंटीमीटर म्हणजे 14, बरोबर. बरं मुंड्याच्या मापाला किती आपण माप टाकणार? 6. बसचा 8वा भाग अधिक 4 सेंटीमीटर, बरोबर. आपण हा लाईन जोडून घेऊ. त्यानंतर बस लाईनला आपण किती माप टाकतो बरं? बसचा चौथा अधिक 1.5 सेंटीमीटर. तर ते किती माप आलं आपलं? बसचा चौथा किती येणार? 20 अधिक 1.5, बरोबर 21.5 सेंटीमीटर. आणि ही सुद्धा लाईन आपण तेवढीच मारून घेऊ. पुढे काय करणार आपण? योगपट्टी कितीची काढाल बरं? बटन पट्टीकडून आपण किती घेतो? आणि साईडच्या पीसकडून 6 सेंटीमीटर आपण बटन पट्टी करतो. डायरेक्ट आपल्याला डायग्रामचा शेप काढता आला नाही तर आपण काय करतो की त्याला सगळं लाईन मारून घेतो आणि त्याच्यानंतर हा येतो आपण त्याला शेप. त्याच्यानंतर गळ्यासाठी आपण नेकचा माप काढणार आहोत. तर त्यासाठी आपण गळ्याची रुंदी किती घेतो बरं? बारावा भाग किती? बसचा 12वा भाग किती येणार बरं? 1/12. गळ्याची रुंदी, पुढच्या गळ्याची रुंदी आपण हा जो आहे हा जो ब्लाऊज आहे हा आपण ओपन नेकचा शिवतो. म्हणजे बॅक साईडला कसा येणार आहे नेक आपला? डीप येणार आहे, खोल गळा येणार आहे, बरोबर. म्हणून आपण माप घेताना शोल्डरचं माप काय केलं? कमी केलं, बरोबर. कारण आपण हा पुढचा आणि मागचा भाग एकत्र काढतोय, बरोबर. त्याच्यामुळे त्या ठिकाणी पुढचा गळा घेताना बघा बस लाईनपर्यंत आपण घेऊ उंची ब्लाऊजची आणि मागचा जो भाग आहे तो त्याच्यापेक्षा आपण खाली डीप करू, बरोबर. त्यानंतर आपल्याला इथे मुंड्याचा शेप करायचा. गळ्याचा आकार देऊन देऊ. इकडचा शेप देताना आपण काय करतो? का बरं या लाईननीच आपण शेप का करतो बरं? आतला पुढच्या भागाचा आतून देतो का? पुढचा भाग थोडा शोल्डरपासून आत आहे, गोल आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण 1.5 सेंटीमीटर आत येतोय आणि मग त्या ठिकाणी त्याला आपण काय करतो? गोलचा आकार देतो.
हा झाला आपला पुढचा शेप झाला. त्याच्यानंतर मागचा गळा देताना आपण काय करू, मागच्या पेपरवर ह्या ज्या मार्किंगच्या गळाच्या रुंदीच्या कोणा करू तो एक रिड्यूस करू. बरं, आता पुढे आता आपल्याला काय काढायचं आहे बरं, जो बेसचा दाट आहे तो काढायचा आहे. तर त्यासाठी आपण काय करतो, वरून छातीचा बसचा चौथा भाग अधिक 2.5 सेंटीमीटर ह्याचं जेवढं माप येतं बरोबर ना, ते मापाला आपण मार्किंग करून घेतो. तर ते किती आलं आपलं 22.5. बस आपली आहे बरोबर. आणि चौथा भाग 20 अधिक 2.5. ही मार्किंग मिळाल्यानंतर आपण त्याची रुंदी घेताना किती घेतो बरं, छातीचा बसचा 10वा भाग अधिक 1 सेंटीमीटर. 10व्या भागाला किती आपला 8 अधिक 1 सेंटीमीटर म्हणजे 9 सेंटीमीटर. त्याला मार्किंग करून घ्या. जसं आपण मागे डार्टच्या ब्लाऊजला केलं होतं ना, डार्टेड ब्लाऊज शिवताना जसं आपण ड्रेसचा डार्ट काढला होता तशाच पद्धतीने विकून करून घ्यायची आणि डार्ट बरोबर. हे मार्किंग झालं इथंपर्यंत झाल्यानंतर आता आधी आपण कटोरीचा शेप काढणार आहोत. त्यासाठी आपण ही शोल्डर लाईन काय करायची पूर्ण कटोरीचं लागून घ्यायची. बरं, करून झाल्यानंतर ही कटोरी जी आहे ती फार बाहेर जाऊ नये, शोल्डरच्या आतच राहावी म्हणून 1.5 सेंटीमीटरची पुन्हा इथे